ईशान्य भारतातील जवळपास सगळ्या राज्यांमधून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे घेण्यात आला असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहांनी केली। हा कायदा 1958 साली अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा अशा 7 राज्यांसाठी आणला गेला। या कायद्याअंतर्गत अशा क्षेत्रामध्ये सैन्य दलांना विशेष अधिकार मिळाले होते। एएफएसपीएनं सैन्य दलांना अनिर्बंध अधिकार दिलेत, पण त्याखाली केलेल्या कारवायांची जबाबदारी निश्चित केली जात नाही आणि कारवाई सुद्धा पुढे होत नाही, असा या कायद्याबद्दलचा प्रमुख आक्षेप आहे आणि तो आता कायदा रद्द करण्यात आलाय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, एक मोठा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय पातळीवरती घेतला गेलेला आहे। हा कायदा रद्द केल्यानंतर आता 7 राज्यांमधली परिस्थिती कशी बदलेल? मुख्य प्रश्न हा आहे की आता शांतता नांदेल का? निश्चितच उत्तर पूर्वोत्तर भारतामधील जी 7 राज्य आहेत त्या राज्यांमधल्या तत्कालीन परिस्थितीनुसार आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणजे अप्सा हा कायदा मिलिटरी आणि सैन्य दलांना अधिकचे अधिकार देणारा तयार केला गेला होता। या कायद्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं झाली। या कायद्याचाही एक उपयोग होता, कारण तिथली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अशा स्वरूपाच्या कायदेशीर तरतुदींचा सैन्य दलांना, सुरक्षा दलांना भरपूर फायदा झाला। परंतु आता तिथे शांतता व्यवस्था प्रस्थापित होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय की 1 ते 2 राज्य वगळता इतर सर्व पूर्वोत्तर भारतातून अप्सा कायदा, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट हा काढला जाईल, काढून टाकला जाईल, निरस्त केला जाईल आणि हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात गृह खात्याच्या दृष्टीने एक मोठा मैलाचा दगड ठरेल की जर अप्सा हा कायदा पूर्वोत्तर भारतातील इतर काही 1 ते 2 राज्य वगळता जर सर्वाधिक क्षेत्रफळ हे अप्सा कायद्यापासून मुक्त करण्यात आलं तर ते भारताच्या दृष्टीने, भारतीय गृह खात्याच्या दृष्टीने एक मोठा इतिहास ठरेल, एक विक्रम ठरेल आणि त्याविषयीचं सूतोवाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले। सोमेश, विनंती आहे सोबत रहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत।